नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ सगळ्यांना। आज मैदान होतंय आणि ते मैदान जे आहे ते आज कुरवली बुद्रुक या ठिकाणी होते आणि त्या मैदानामध्ये आज एक आदत एक बैल अशी बैल येतील आणि नक्कीच काल एक बकासूर आपल्या अंगापूरच्या मैदानात, परंतु आज सुद्धा पळतोय की काय बकासूर असे संकेत सगळ्यांना मिळू लागलेले आहेत। कारण काल मामांची मुलाखत झाली, जे बकासूरचे मालक आहेत संतोष मामा यांना एक प्रश्न विचारण्यात आला, बकासूर उद्या पळतोय का? त्यांनी सहजच हसत उत्तर दिलं, नक्कीच नियोजन चालू आहे, कदाचित उद्या सुद्धा तुम्हाला धमाका बघायला मिळेल असं सांगितलं। आणि नक्कीच मोहिल शेठ यांच्या म्हणण्यानुसार चालतील, आता बघूया काय होते। कारण की त्यांनी तर सांगितलंय आणि नक्कीच चर्चा जी सगळीकडे चालू आहे की बकासूर उद्या आदतच्या मैदानात सुद्धा पळतोय। एक रेकॉर्ड करायचे, सलग 3 दिवसामध्ये 3 वेळा गुलालात राहणारा एकमेव असा कोणताच बैल होऊ शकत नाहीये या बैलगाडा क्षेत्रात, असा हा बकासूर होणार आहे। नक्कीच आज बकासूर चांगल्या पैऱ्यात येतोय, कारण की पैरे ही मागेच चर्चा चालू होती, परंतु बघूया काय कमाल करतोय आज बकासूर, सर्जा की देवा। बघूया कोण असेल या दोघांमधील पैरा बकासूरचा। आज एक आदत एक बैल असं मैदान होते, नक्कीच त्या मैदानामध्ये आज टॉपचे नंदी सुद्धा येतील। कारण तुम्हाला पैरे तर मी सांगितलेले आहेत, परंतु काल जे सेमीला पराभव झालेले आहेत, पुण्यामध्ये मैदान जे झालं निरामध्ये, त्या निरामध्ये जे सेमीला जे बैलांचा पराभव झाला, ती बैल एक टॉपची बैल त्या मैदानात दिसतील उद्या। नक्कीच बघूया, कदाचित कॉकटेल सुद्धा उद्या दिसेल आपल्या सगळ्यांना, म्हणजे आज नक्कीच बघूया। कारण की मी अगोदर सांगितलेलं कॉकटेल जो आहे तो बैल खूप स्पीड आहे त्या बैलाला, फक्त त्या बैलाला विषय कसा होतोय, बैल पूर्ण झालाय। नक्कीच कमी म्हणजेच आदत मधला बैल जर असेल तर कॉकटेल एक नंबर करणार तर करणार, गुलाल घेणार तर गेला। नक्कीच आज कॉकटेल येतोय म्हटल्यानंतर आज बकासूर तर येतोयच, कारण की एक नवीन विक्रम करायचे। आता मामाने तर सांगितलं की सगळ्या महाराष्ट्राचा प्रश्न होता, त्यांना एक विचारण्यात आला की बकासूरला का पळवताय रोज? नक्कीच त्याने एक हसत उत्तर दिले, नक्कीच तो बैल पळतोय तर आम्ही तरी काय करू? तो बैल जरी घरी जरी असला तरी उकारतोय सतत, त्याला असं वाटतंय की पळायचेच, कितीही पळावा त्याला कमीच आहे त्या बैलाला। कसला हा दैवाचा अवतार म्हणावा लागेल त्या बैलाला। बाकीची तुम्ही बैल बघतायत, आपण कुठल्या नंदीला नावं ठेवू शकत नाहीये आणि ठेवणार सुद्धा नाहीये, परंतु बघितलं एका दिवस आता सुनील मोरांनी सांगितलं, जे समालोचक आहेत आपल्या बैलगाडा क्षेत्रातले एक वरिष्ठ समालोचक, त्यांनी सांगितलं की आम्हाला जर आमच्या बैलाला जर गुलाल गावला तर आम्ही आठवडाभर बाहेर काढत नाही बैल। परंतु बघितलं हा बकासूर दररोज गुलालामध्ये, दररोज। काही बोलू या बैलाबद्दल, जेवढं बोलू तेवढं कमी, एक दैवी शक्ती काय या बैलाबद्दल शब्द नाहीयेत। आणि नक्कीच तो बैल आज आदतच्या मैदानामध्ये सर्जा किंवा देवा या बैलासोबत पळताना दिसेल। नक्कीच अजून लाईव्ह लॉट तर काय पडलेले नाहीयेत, जर पडले असते तर कोणी मला कमेंट्समध्ये सांगा नक्कीच, परंतु मी सगळीकडे चर्चा बघितली पण लाईव्ह लॉट अजून तर काही कुठे नव्हतेच चालू, परंतु असू द्या। परंतु बकासूर हा पळतोय, 90% तरी पळतोय, मामाने संकेत दिलेत। कारण की एक रेकॉर्ड असं बनवून ठेवायचे की सलग 3 दिवसात 3 वेळा गुलाल असा कोणताच बैल घेऊ शकत नाही। 2 वेळा घेतलाय शिरसवडीकरांच्या रायफल या बैलाने घेतलेला आहे, परंतु बघूया आज बकासूर एक आदत एक बैल मैदानात काय कमाल करतोय। कारण की बैल हा फ्रेशपणाने येतोय, कारण की त्या बैलाला आपण असं वाटत सुद्धा नाहीये की तो बैल 2 फेरे काल 2 वेळा पळून आलाय, परवा दिवशी काल 3 फेरे, काय वाटत नाही काय हा बैल तसाच फ्रेश। आणि काय सेमी होता होय, बाप रे बाप। आणि बैल बघितला तुम्ही, कोकणातून आला होता 2 वेळा, परवा दिवशी आणि काल सुद्धा कोकणातून बैलाला मानावं लागेल या मामांना। काय नियोजन करतायत, अंधारातील बैल जे आहेत ते उजेडत आणतायत आणि हा एकमेव या बैलगाडा क्षेत्रातला बैल देव बकासूर हा काय कमाल करतोय सगळ्या महाराष्ट्राला। आणि सगळा महाराष्ट्र त्या बैलासाठी बघतोय, बैलाची शर्यत बघतोय। तो जर त्याचा पराभव झाला, कोणीही बघत नाही शर्यत, सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे त्या नंदीवरती खूप सगळ्यांचा जीव आहे। आणि तो जीव हा माणसांचा एवढा आहे की माणसं कधी कधी जेवत सुद्धा नाहीये। काही माणसं डोळ्यातून पाण्याचा पराभव झाला की अगदी मन बेचैन होतं। अगदी दुसऱ्यांना सांगण्यापेक्षा माझंच वैयक्तिक मी सांगतो, मला सुद्धा मन बेचैन होतं, जेवण सुद्धा जात नाहीये
आणि नक्कीच डोळ्यात पाणी येतं तर येतं, आनंद जिंकला तरी पाणी येतं, हरला तरी पाणी येतं. पण शेवटी काय करणार, एवढं प्रेमच करतो बकासूरवरती. कारण की बकासूर हा शर्यतीमध्ये एक कोहिनूर हिरा आहे, तो आहे म्हणून ही शर्यत लोक बघतायत. 7 समुद्रा पार ही शर्यत गेली. नक्कीच आज या कुरवलीच्या मैदानामध्ये, कुरवले बुद्रुकच्या मैदानामध्ये आज नवीन विक्रम होतोय की काय, बकासूर आज काय कमाल करतोय बघूया. आज फलटणमधील सगळी लोक त्या मैदानामध्ये दिसतील आणि त्या मैदानाला शोभा एवढी मोठी येईल, कारण की ती सेलिब्रिटीपेक्षा मोठा एक बैल आहे. नक्कीच आज कमाल करेल बकासूर, नक्कीच गुलालामध्ये राहील, 1 नंबर राहू द्या. परंतु बकासूर पळतोय हे महत्वाचं आहे, कारण की काय हो त्या बैलाबद्दल किती बोलावंय तेवढं कमी आहे. त्या बैल किती पळतोय हेच काय कळेना, अंदाजच लागेना, कुणालाच अंदाज लागेना. कारण सगळ्यांना माहित होतं परवा दिवशी बैल पळालाय, लेतले गट काढील, सेमीला नाही काय टिकणार. अहो सेमीच काय, फायनलला सुद्धा कुणाला टिकलं नाही, सुट्टा निकाल घेतलाय पट्ट्याने. आणि खूप सारे शुभेच्छा आज बकासूर आणि देव, बकासूर सोबत पळणारा देवा आणि सर्जा यातल्या दोन्हीतला एक बैल पळेल किंवा दुसरा सुद्धा बैल पळेल, एक अंदाज बांधलाय. परंतु बघूया, खूप सारे शुभेच्छा आज कुरवली बुद्रुकच्या मैदानात बकासूरला. धन्यवाद.